रामकृष्ण हरी मंडळी, पाऊले चालतीच्या आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जात आहे 4 धामपैकी एक धाम आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी 2 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला, जे की आहेत गुजरातमध्ये. सोबतच तिथले जवळील पर्यटन स्थळं पाहायला. चला तर मग आपली यात्रा सुरू होते अकोला, महाराष्ट्रापासून. सर्वप्रथम आपण दर्शन करणार आहे प्रथम ज्योतिर्लिंगाचे, जे की आहे सोरटी सोमनाथ. येथे तुम्ही विमान, रेल्वे किंवा बाय रोड पण येऊ शकता. सोमनाथ जवळील एअरपोर्ट आहे राजकोट किंवा अहमदाबाद. तिथून बस किंवा रेल्वेने प्रवास करून तुम्ही इथे पोहोचू शकता. राजकोटपासूनचे अंतर आहे 200 किलोमीटर. दुसरा मार्ग आहे रेल्वे, जी की आपल्याला सोमनाथपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या विरावळ स्टेशनला आणून सोडते. तिथून 20 रुपये प्रति व्यक्ती ॲटोने सोमनाथ इथे सोडतात. सोमनाथ हे एक समुद्र किनाऱ्याजवळ असलेले छोटेसे गाव आहे. इथे राहण्यासाठी भरपूर धर्मशाळा आणि हॉटेल आहेत. हिवाळा आणि श्रावणात इथे खूप गर्दी असते. त्यामुळे हॉटेल, धर्मशाळा याचं ॲडव्हान्स बुकिंग करून येणे सोयीचं पडेल. सोमनाथ इथे सकाळी सकाळी पोचाल अशा दृष्टीने आपले बुकिंग करा. ऑटोवाला तुम्हाला मंदिराजवळ असलेल्या हॉटेल लाईनजवळ आणून सोडते. इथे भरपूर धर्मशाळा आणि हॉटेल आपल्याला पाहायला मिळतात. धर्मशाळांची रूम ही 500 ते 600 रुपये आणि हॉटेल हे 800 ते 1000 रुपयापर्यंत एक दिवसासाठी मिळते. आपल्या सोयीप्रमाणे हॉटेल किंवा धर्मशाळा करून फ्रेश होऊन तुम्ही दर्शनाला जा. दर्शनाला जाताना तुम्हाला मोबाईल, इलेक्ट्रॉनिक आयटम, बॅग अलाउड नाही आहे. मग ते मंदिर परिसरातील बाहेरच्या लॉकर रूममध्येच तुम्हाला ठेवावं लागतं. मोबाईल आणि बॅग ठेवून दर्शन करून आल्यावर ते तुम्हाला टोकन मार्फत पुन्हा कलेक्ट करता येते. दर्शन झाल्यावर मंदिर परिसरातच फिरून बाहेर पडल्यावर लॉकर काउंटरच्या बाजूला आपल्याला एक बस पाहायला मिळते. ही बस आपल्याला जवळील 15 ठिकाणावर फिरवते. या बसचा टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत. दर 2-2 तासाला ही बस तिथून निघते. या बसचे तिकीट आहे 30 रुपये प्रति व्यक्ती, जे की आपल्याला बसच्या आतमध्येच बसमधून फिरता फिरता आता आपण आलो आहे अशा ठिकाणी की जिथे आपल्याला समुद्रामध्ये स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळतात. आणि हे ठिकाण प्रभू श्रीकृष्णाच्या मानवी देह सोडून वैकुंठाकडे जाण्याचे कारण पण ठरते. याच ठिकाणावरून जरा नामक शिकाऱ्याने हरिण समजून बाण मारला, जो थेट इथून 5 किलोमीटर अंतरावर झाडाखाली विश्रांती घेत असलेल्या श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागला व त्यांनी या मानवी देहाचा त्याग करून गोलोकात निघून गेले. आज पण आपल्याला ते झाड इथे पाहायला मिळते. पुन्हा मंदिर परिसरात येऊन येथे होणारा सूर्यास्त आणि त्यानंतर मंदिरावर होणारा लेझर शो पाहायला विसरू नका, ज्याचे टायमिंग आहे संध्याकाळी 6:30 ते 7:30 आणि दुसरा शो 7:30 ते 8:30. ज्याचे तिकीट आपण मंदिरातून बाहेर निघणाऱ्या द्वाराच्या उजव्या हाताला तिकीट घर काउंटरवर मिळेल, ज्याची किंमत आहे 50 रुपये. याच आठवणी स्मरणात घेऊन हर हर महादेव म्हणत निघूया द्वारकेला. विरावळ स्टेशनवरून रोज रात्री 11:30 वाजता ट्रेन निघते, जी दुसऱ्या दिवशी सकाळी द्वारकेला सोडते. द्वारका इथे पोहोचून ॲटोनी मंदिराजवळ पोचायचे. ॲटोवालेच आपल्याला धर्मशाळा दाखवतात. आम्ही अग्रवाल धर्मशाळामध्ये रूम केली होती. ही मंदिरापासून 500 मीटर अंतरावर आहे. रूम करून फ्रेश होऊन थेट निघून जा बाके बिहारीच्या दर्शनासाठी. इथे पण मोबाईल, इलेक्ट्रॉनिक आयटम, बॅग अलाउड नाही आहेत. ते मंदिराबाहेरील लॉकरमध्ये ठेवून दर्शनाला जावे. इथे मंदिर परिसरात खूप स्कॅम चालतात. 500 द्या, VIP दर्शन करवतो, प्रसाद देतो, तुळशी माळा देतो इत्यादी. त्यांना बळी पडू नका. दर्शन झाल्यावर
गोमती नदी घाटावर जा. तिथे तुम्ही बोटिंग पण करू शकता आणि बोटीद्वारे तुम्ही गोमती नदीच्या पलीकडील काठावर जा. तिथे तुम्हाला 5 विहिरी पाहायला मिळतात. त्या पांडवकालीन विहिरी आहेत. समुद्राजवळ असून पण या विहिरीतील पाणी गोड आहे. इथून थोडे पुढे काही अंतरावर गेल्यावर तुम्हाला गोमती नदी समुद्रात विलीन होतानाचं एक विहंगम दृश्य पाहायला मिळते. इथेच द्वारका बीच सुद्धा आहे. थोडा वेळ इथे घालवून तुम्ही इथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या भडकेश्वर महादेवला जा. इथे तुम्हाला भारताच्या पश्चिम टोकावरून एक अविस्मरणीय असा सूर्यास्त पाहायला मिळतो. याच मधात तुम्ही तिथे असलेल्या ट्रॅव्हल एजंटकडून दुसऱ्या दिवसासाठी बेट द्वारकेला आणि 8वे ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग जाण्यासाठी बस बुकिंग करून घ्या. इथे तुम्हाला 2 टूर पाहायला मिळतात, एक फुल डे आणि एक हाफ डे. आपल्या टायमिंगनुसार टूर बुक करा. माझं सजेशन असं राहील की फुल डे टूर बुक करा. आम्ही वरील ट्रॅव्हल एजंटकडून बुकिंग केलं होतं. तिथे भरपूर ट्रॅव्हल एजंट उपलब्ध राहतात. ते तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता भद्रकाली चौकातून बसमध्ये बसून या टूरला सुरुवात होते. या टूरमध्ये पहिले आपल्याला नागेश्वर महादेवला घेऊन जातात. हेच ते 8वे ज्योतिर्लिंग. येथे आपल्याला 80 फूट उंच महादेवाची मूर्ती पाहायला मिळते. येथे दर्शन करून हर हर महादेव म्हणत पुढे गोपी तलावावर पोचतो. या तलावाचा इतिहास असा आहे की श्रीकृष्ण वैकुंठात गेल्यावर सर्व गोपिकांनी या तलावामध्ये जलसमाधी घेऊन देहत्याग केला होता. म्हणून याला गोपी तलाव असे म्हणतात. येथे गोपी चंदन मिळते, जे की या तलावाच्या मातीतून बनलेले असते. मग बस पुढे बेट द्वारकेला जाते. येथे नवीन बनलेल्या सुदर्शन सेतूवरून पहिले आपल्याला हा प्रवास बोटीच्या माध्यमातून करावा लागत होता, पण आता सुदर्शन सेतू बनल्यापासून हा प्रवास सोयीस्कर झाला आहे. बेट द्वारकेला जाताना आंजोळीभर तांदूळ सोबत घेऊन जावे. तेथे पण भेटतात. पण तिथे असं म्हणतात की जेव्हा सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीला आला होता तर त्यांनी तांदूळ आणले होते आणि आपण पण सुदामा बनून श्रीकृष्णाला भेटायला जात आहे, म्हणून आपल्याकडून श्रीकृष्णासाठी ही भेट म्हणून तांदूळ. येथे पण स्कॅम होतात, तर त्यांच्यापासून सावध राहावे. कोणत्या पण आमिषाला बळी पडू नये. इथून पुढे आपल्याला ही बस घेऊन जाते शिवापूर ग्रीन बीचला. तेथे आपल्याला समुद्रामध्ये वॉटर ॲक्टिव्हिटी करता येतात. तेथे त्याचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. तिथून पुढे भडकेश्वर महादेव करत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही बस आपल्याला द्वारका येथे पुन्हा भद्रकाली चौकात आणून सोडते. मग रात्री आपण आपल्या गावी निघून जाऊ शकता. हा असा टूर आहे. इथून जर कोणाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल. चला तर मग राधे राधे म्हणत आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. या टूरमध्ये रेल्वेची, महाप्रसादाची व हा टूर 3 दिवसात कसा करायचा याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या टूरमध्ये काही अडल्यास, काही माहिती लागल्यास मला